अँड गुड मॉर्निंग. हा नेक्स्ट डे आहे आणि मला थोडं उठायला लेट झालं कारण की सकाळचे 9:30 झाले, 9:30 ते 10 वाजलेत. आणि आता काल तर खूप लवकर उठलेलो आणि काल खूप आमची दगदग पण झालेली. तर आज थोडं झोपून घेतलं आहे मी. दिवेश तर नाही आहे, दिवेश तर मोबाईल आहे. आवाज येते. पालखीत आता म्हणजे अर्धी घरांनी काल घेतली ना, अर्धी घरं आज घेणार आहे. तर समोरून जाईल आमच्या घराच्या पालखी, तेव्हा तुम्हाला दाखवेन मी. सीमेवर दोन्ही पालखींची सीमा भेट होते, तर तो पण जो क्षण असतो तो बघायला खूप भारी वाटतो. मी तुम्हाला तो कॅप्चर करेन तुमच्यासाठी ऑब्व्हियसली. आणि आता काय नाही, आता दुपारपर्यंत तर काही असं खास नाही करायचं आहे. सो मग रेडी वगैरे होईल. पप्पा तिकडे पाणी घालतात, ते काम चालू आहे ना घराचं. पालखी आमच्या बाजूच्या घरात आहे आज. दिसत असेल तुम्हाला. त्यांनी बाहेर ठेवली आहे पण त्यांना सुये आहे म्हणून. बट इथून पालखी जाणार आहे. तुम्ही बघितलं ना आमच्या घराच्या समोरच्या घरामध्ये, तिकडे पण गेलेली. आता इथून दिसतो तुम्हाला. इथून जाणार आहे हा घरामध्ये. पूर्ण गावात पालखी अशी फिरत असते. ते सोडले सुकाई देवी. आता कोणीकडे जाणार आहे ती लोक. त्या साईडला जातात वाटतं आधी. आधी त्यांच्या घरात जाईल इकडे शिंदे. तिथे जाईल, मग ह्या घरात जाणार आणि मग इकडनं अशी परत इकडे जाणार. तशी फिरणार आहे पालखी. आम्ही आता नाश्ता करतोय तर आमच्या दोघांचाच उपवास आहे संकष्टीचा. बाकी सगळे आतमध्ये जेवतात. सो आधी खाऊन घेतो. चलो. ठीक आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे सीमेवर, जिथे पालखीची भेट होणार आहे. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते मी तिकडे कसा सोहळा होणार आहे ते. इग्नोर करा. कुठे चाललो आपण ते बोलायचं आहे. आम्ही चाललोय सीमेवर चाललोय. तिथनं भोमातली पालखी येणार आणि आमची पालखी जाणार आणि दोघी बहिणी भेटणार. आणि तिकडे म्हणजे नाचवणार पालखी आणि भेटवणार. तुम्हाला दाखवते मी तिकडे काय काय होणार. ओके बाय. काय नाही.
आत्तेकडे आलेलो काकांना तिकडे बघायला आणि इकडनं आता भोमची पालखी म्हणजे वाघजाई देवीची पालखी येते आहे. म्हणजे माझी आत्या भोमची आहे बेसिकली, तिचं सासर भोम आणि माहेर आमचं वैची. तर तिकडनं आता पालखी येते वाघजाई देवीची भोमची पालखी. आमची पालखी तिकडे आली 1 सेकंड. तिकडे सीमेवर ऑलरेडी आलेली आहे आणि तिकडे थांबेल आता सीमेवर. मग भोमची पालखी येणार. मग ती आमची जी भोम आणि वैजीची सीमा आहे तिकडे त्या 2 पालख्यांना भेटवतील. तर त्या आम्ही तुम्हाला दाखवतो. भेटवून झाल्यावर अजून किती वेळ आहे पप्पा? आता खाली तिथे घर एक आहे आपल्या वैजीवरचा, तो घर तिथे घेणार आहे, तिथेच बसले पालखी. माहिती आहे कुठून हां अजून वेळ आहे ॲक्च्युली. हो भोमची पालखी तिकडे यायला अजून वेळ लागणार आहे, कारण की अजून इथे पण नाही आले. म्हणजे आम्ही आता आत्याकडे जाऊन पण आलो आणि आता आम्ही पुढे चाललो आहे परत सीमेवर. तिथे आम्हाला जाऊन वेट करावं लागणार आहे. वेट करू आता तिकडे जाऊन. आणि तेव्हा चावी द्या, मी पुढे मम्मीची साडी नेसली आहे मी साड्याच आणल्या नव्हत्या कारण मम्मीचं ब्लाऊज मला खूप ढिल्लं होतं. पण ठीक आहे. लांब जाऊन
बिचारा नाचून नाचून दमल्यात पोरी. पाणी प्यायला आम्ही इथे आलोय. सो काय ते बघा पालखी. पप्पा पण चालले आहेत. पालखी आता चालली आमच्या गावातून मालघरला. मालघर हे दुसरं गाव आहे, तिकडे जाणार आता पालखी आणि तिकडची गावं आता फिरणार. आता ही होळी आहे, होळीच्या भोवती एक राऊंड घेणार आणि आय थिंक आता देवळात बसेल आणि मग नाही आता राऊंड घेतलं. अजून एक राऊंड. किती राऊंड घेतात? तेव्हा आता सगळ्या इथून बायका जातील ना ओवाळ्याला. आता सगळ्या बायका जाणार ओवाळ्याला. ती बघा माझी मम्मी पण आहे. आणि ओवाळून झालं की कदाचित देवळात बसणार थोडा वेळ आणि मग टेम्पोमधून पालखी जाणार मालघरला आणि मग रिटर्न कधी येते. सगळे घरं बिरं तिकडची फिरून झाली. त्याच्यामध्ये आता किती जाईल, 1 महिना जाईल किती जाईल माहीत नाही. त्यानंतर मग रिटर्न येईल पालखी. देवळात बसवणार आता. ही बघा पालखी चालली आहे. ॲक्च्युली मी व्हिडिओ नाही गेली, टेम्पोमध्ये बसवलं ऑलरेडी पालखीला. टाटा.
गेली टाटा. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आणि आज तर मी दिवसभर काहीच व्लॉग नाही केला आहे सकाळी उठल्यापासून, कारण आज मी थोडा आराम करून घेतला आहे. आराम बोलतात तर थोडा कळलं, जास्त बोल नकोस. तर आता आम्ही चाललेलो असं जरा रोडवर फेरी मारायला, म्हणजे राऊंड मारून येतो, जरा दिवसभर घरी यायचो. आणि घरातच मग काय ब्लॉग करणार घरातल्या घरात तरी, त्यामुळे मग आता जरा बघू. इथे मॅरेथॉन स्पर्धा झालेली वाटतं. हो हो हो, शिमगोत्सव. मागे मस्तपैकी सनसेट होतो, सनसेट दिसू शकतो तुम्हाला. हां, कुठे जायचं ते कळत नाही आहे फिरायला. तू इथे का बसली? तिकडे बसायचं नसतं, माहिती आहे ना? तिथून मागून कोण येईल तुला कळणार आहे का कधी? तो बघू आता, मम्मी येते मागून बोलली आहे, त्यामुळे मम्मीची वाट बघत बसलो आहे. कुठे जायचं तर काय आयडिया नाही आहे, बघू आता कुठे जायचं ते. खावा बघू शकता तुम्ही, हे माझं फेवरेट झाड आहे. कुठलं? जा बस झाडावर जाऊन. कारण की ते आपण असं खूप चित्रामध्ये काय हे बघा, इकडे होतं सूर्यास्त म्हणून तिथे येल्लो येल्लो झालं आहे. आणि हे आहे बंद. चला, आम्ही ॲक्च्युली असं बघा, हा दिसतो इथे रोड आहे, गाडी दिसते जाताना. ह्या रोडवरनं पूर्ण जाऊन इकडे आलो. आता इकडनं आम्ही मधल्या रस्त्याने चाललो आहे परत मंदिराची. दिसतंय का आमचं मंदिर? हे मंदिर इतकं जवळ कसं वाटतं सायली? मंदिर हे बघा, हे मंदिर आहे. सूर्य अस्त इथे झालेला आहे, म्हणजे अजून पूर्ण नाही गेलं आहे, पण इथून तरी, इथून आम्ही उभे आहे तिकडनं तरी तो आता डाऊन झाला आहे पूर्णपणे. काकी इथे काहीतरी काम करतात वाटतं. आणि मग आलो नाही बघा, इथे हा काकी काम करतात, साफ सफाई और क्या. करवंद चोर बघा, करवंद चोर. मुंबईला चटणी करायला काढली. अगं एवढी कुठे काढत बसू आता? थोडीशी काढली नाही, 4 करवंदाची थोडी चटणी होते, भरपूर लागतात. टाकत मम्मी चटणी. खोबऱ्याची, खोबरं, मिरची, कढीपत्ता. हा ना, आता तुम्ही मला तोंडाला चव येते ऐकून. काढ काढ मम्मी जरा. हा सगळं चिकन लागेल. पिशवी नाही आणली, राहू दे, नको. आणि असं बनवतात ते काय म्हणतात मदर? करणार आहेस? कोण कोण? मी देणार आहे. अरे बाई. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आम्ही बघा कुठे बसलोय, जंगलामध्ये. तर आज आमचा इकडचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही चाललेलो आहे आज मुंबईला. आणि आमची इव्हिनिंग 6:24ची काहीतरी ट्रेन आहे इकडनं, मडगाव एक्सप्रेस मडगाव. तर आम्ही इकडनं 5ला वगैरे निघू. तर आता दुपारची वेळ आहे, अक्षरशः 3-3:30 झाल्यात. आणि लोक असेच बोलत होते की थोडं रील्स बनवू, म्हणून आपण जरा आम्ही इकडे आलो आहे, आंब्याच्या वनात आलो आहे. मम्मी पण आलेली, मम्मी गेली. तर आता निघू आपण पटकनच, लगेचच. गाणी शोधतात पोरी. तर असा होता हा आमचा गावचा शिमगा, जो आता संपलेला आहे. शिमगा संपलेला आहे आणि सुट्टी कधी गेली कळलंच नाही. मी तर पहिल्यांदा शिमग्याला एवढे 3-4 दिवस तरी होती ना इकडे. हां बरोबर, 4 दिवस सुट्टी टाकून आले मी पहिल्यांदा शिमग्याला. आणि पटापट दिवस गेले, ॲक्च्युली कळलं पण नाही कधी गेले ते. आणि खूप मजा आली. मजा तर येतेच. दिवेश लवकर गेलेला, पण मी होती इथे. मी खूप दिवसांनी अशी एकटी गावी राहिली आहे, तो थोडा वेगळा वाटला, पण ठीक आहे. आणि आता मी निघू थोड्या वेळातच, आणि बघू नंतर तुम्हाला बाय बोलले ना जेव्हा खरोखर निघेन तेव्हा. खरंच अजून खूप राहायचं मन तर आहे, बट काय करणार, आम्हाला पण जायचं आहे, असं निघावं लागेल. ह्या लोकांचं गाणं शोधून झालं आहे का बघूया, आणि झालं तर एक छोटीशी रील बनवू आणि मग निघू इथून. बॅग वगैरे मी तसं पॅक करून तर ठेवलं आहे, आता फक्त उचलून निघायचं आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या घरला, कारण आम्हाला निघायचं आहे पुढच्या 1.5 तासामध्ये. सो सायली कसं वाटतंय?
शिमगा संपला. मला वाईट वाटतं. हा ना यार, सिरियसली. जाऊ दे, तुझ्या मैत्रिणी आहेत ना तनू. देऊ. आता काय, आता मुंबईला जाणार आम्ही. मी योजना आणि श्रावणी चाललोय मुंबईला. श्रावणी नाही, सॉरी, सायलीला इथेच ठेवणार मी. येस, आता आम्ही काय बोलतो, मी योजना आणि सायली मुंबईला चाललोय. श्रावणी आता ह्याच रिक्षातून जाणार आहे आम्ही, ये रिक्षा. आणि मग काय उद्यापासून आपापल्या ऑफिसला. श्रावणी जाणार तिच्या कॉलेजला. बैक टू रेगुलर लाइफ. अभी कुछ नहीं कर सकते, फिर मिलते हैं अगले शिमगा में. गणपती आहे आणि शिमगा ग, शिमगाला मी येईल की नाही माहित नाही तसं पुढच्या, बट मी ट्राय करणार पक्का यायला. यावेळी पण माझं अचानकच ठरलेलं जाने काय करके. सो लेट्स गो ना. तुम्हाला घर नव्हतं दाखवलं ना मी माझं, या साईडने थांबा दाखवते. असं काहीसं दिसते माझं घर इकडनं. होतं आहे ते अजून, मला पूर्ण रेडी झालं की दाखवेन.